नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर 6 ट्रिगोनॉमेट्री, क्लास 10th, SSC बोर्ड महाराष्ट्र. ओके, स्टेट बोर्ड महाराष्ट्र. आपण याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो आज आपण तो व्हिडिओ सुरू करतोय. त्याच्या आधी आपण 6.1 हा प्रॅक्टिस सेट पूर्णपणे सोडवला आणि आता आपण काय बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशन ऑफ ट्रिगोनॉमेट्री म्हणजे त्रिकोणमितीचं उपयोजन. मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, त्रिकोणमितीचं उपयोजन. तर याच्यामध्ये आपल्याला दोनच गोष्टी शिकायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, खूप डिटेल नाही आहे. डिटेल नंतर पुढे तुम्हाला 11वी 12वी त्याच्यात अँगल ऑफ इलेव्हेशन अँड अँगल ऑफ डिफ्रेशन एवढं शिकायचं आहे आपल्याला. ओके विद्यार्थी मित्रांनो, अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे उन्नत कोन आणि अँगल ऑफ डिफ्रेशन म्हणजे अवनत कोन. मराठीमध्ये त्याला अवनत कोन म्हणतात. आता ह्या व्याख्या तुम्हाला ऐकायला जरी नव्या वाटल्या, व्हॉट इज अँगल ऑफ इलेव्हेशन, व्हॉट इज अँगल ऑफ डिप्रेशन, उन्नत कोन, अवनत कोन, पण जेव्हा आपण प्रॅक्टिकली प्रॉब्लेम सोडवतो त्यावेळी आपल्याला ते क्लिअर होतं. ओके, तर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो नेमकं काय बघूया. आता इकडे लक्ष द्या. अँगल ऑफ इलेव्हेशन पहिलं मी सांगतो तुम्हाला, अँगल ऑफ इलेव्हेशन. ओके, आता हे कशाला म्हणतात अँगल ऑफ इलेव्हेशन. ओके, पहिलं आता मी एक चेहरा काढतो विद्यार्थी मित्रांनो. हा चेहरा आहे एका मुलाचा म्हणा, माणसाचा म्हणा, कुणाचा तरी हा चेहरा आहे आणि ही जी त्याची नजर आहे सरळ, ही त्याची दूरदृष्टी आहे. हिला आपण हॉरिझॉन्टल लाईन म्हणूया, हॉरिझॉन्टल लाईन. ओके, आणि ह्या ठिकाणी एक पतंग उडतोय. ओके, पतंग उडतोय एक असा, आणि ह्या मुलाची नजर ही सरळ, ही हॉरिझॉन्टल आहे आणि तो इकडे बघतोय. ओके, त्याचा चेहरा असा आहे. मग आता बघा तो वर बघतोय, वर बघतोय एका, त्याची दृष्टी कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, दृष्टी म्हणजे त्याची ही जी दृष्टी आहे हिला आपण काय म्हणतो, लाईन ऑफ व्हिजन. लाईन ऑफ व्हिजन, दूरदृष्टी. त्याची दूरदृष्टी या पतंगाकडे. तर हा जो कोन होतो ना विद्यार्थी मित्रांनो, त्याची सरळ नजर म्हणजे सरळ त्याच्या डोळ्याच्या सरळ जमिनीला पॅरलल आणि हा जो कोन होतो तयार, हा असतो विद्यार्थी मित्रांनो अँगल ऑफ इलेव्हेशन. अँगल ऑफ इलेव्हेशन. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही समजा एखाद्या बिल्डिंगवर उभे आकाशाकडे पाहतात, मग हा सरळ असा कोन अँगल ऑफ इलेव्हेशन. ओके विद्यार्थी मित्रांनो, फक्त एक लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही आकाशाकडे बघतायत किंवा वर बघतायत आणि खाली तुमच्या नजरेच्या सरळ आणि तुम्ही वर बघतायत, तर असा जो कोन तयार होतो त्याला आपण अँगल ऑफ इलेव्हेशन असे म्हणतो. ओके, आता दुसरं बघणार आहोत आपण अँगल ऑफ डिफ्रेशन. ओके, अँगल ऑफ डिफ्रेशन बघूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक असं टॉवर आहे, आपण हे टॉवर घेऊया. त्यानंतर एक अशी गॅलरी आहे आणि ह्या गॅलरीमध्ये एक माणूस उभा आहे. ओके, आता त्याचा पहिल्यासारखाच आपण एक डोळा काढला. ओके, हा एक चेहरा आहे. आता आपली एवढी ड्रॉइंग तर ठीक आहे, पण लक्षात घ्या हा एक चेहरा आहे, हा इथं माणूस उभा आहे. ओके, आणि हे टॉवर आहे मोठं. ओके, आता ह्या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, एनी ऑब्जेक्ट, कुठली तरी एखादी वस्तू आहे. आणि आता हा कुठे बघणार, ह्या चेहऱ्याला जर याच्याकडे बघायचं तर त्याला खाली बघावं लागेल. ओके, खाली बघावं लागेल म्हणजे त्याची ही सरळ नजर, हिला आपण हॉरिझॉन्टल लाईन म्हणतो. आणि तो ज्यावेळी ह्या ऑब्जेक्टकडे बघेल त्यावेळी त्याचा हा खाली कोन तयार होतो, याला अँगल ऑफ डिफ्रेशन म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. ओके, याला अँगल ऑफ डिफ्रेशन म्हणतात. अँगल ऑफ डिफ्रेशन, SION. ही हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ व्हिजन. ओके, आता त्याची दृष्टी पहिले आकाशात होती तेव्हा तो कोणता होता, अँगल ऑफ इलेव्हेशन. त्याची दृष्टी खाली आहे, खालचं बघताय. मग एखादा समुद्राच्या काठावर दीपग्रह असतात, आपल्याला गणित घ्यायचं आहे. दीपग्रह उंच दीपग्रह असतात, त्याच्यावर लाईट असतात, तिथून आपण जहाजाकडे खाली बघतो. एखाद्या बिल्डिंगवर आपण उभं आहे, एखादं खालचं व्हेकल बघतोय, आपण खाली उभं आहे आणि झाडाच्या शेंड्याकडे पाहतोय, विमानाकडे पाहतोय, हे अँगल ऑफ इलेव्हेशन. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर याचा उपयोग कशासाठी होतो नेमकं, आता ही वस्तू किती अंतरावर आहे, ह्या टॉवरपासून किती अंतरावर आहे हे आपल्याला काढता येतं. लक्षात येतं, आपल्याला झाडाची उंची काढता येते. झाडाची उंची किती आहे, समजा मी इथं उभा आहे आणि झाडाच्या शेंड्याकडे पाहतोय, तर माझी सरळ नजर आणि झाडाचा शेंडा याचा अँगल ऑफ इलेव्हेशन काढला तर आपण त्या माझ्या झाडाचं अंतर आणि माझं अंतर मोजून आपण त्या झाडाची उंची काढू शकतो. अतिशय सोपे गणित आहेत, जेव्हा आपण प्रॅक्टिकली घेऊ. आता याचा उपयोग कुठे कुठे होतो विद्यार्थी मित्रांनो, ॲस्ट्रॉनॉमर्स
ॲस्ट्रॉनॉमर्स याचा उपयोग करतात. डिस्टन्स ऑफ प्लॅनेट्स अँड स्टार्स हे काढण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर जॉग्राफी आणि नेव्हिगेशनमध्ये याचा उपयोग होतो. जॉग्राफी आणि नेव्हिगेशनमध्ये पण याचा उपयोग होतो. त्यानंतर याचा अजून उपयोग कुठे कुठे होतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एखादं मॅप तयार करतात, कन्स्ट्रक्ट ऑफ मॅप, एखाद्या रोडचा किंवा याचा मॅप तयार करतो त्यावेळी पण याचा उपयोग होतो. म्हणजे ट्रिगोनॉमेट्रीचं जे ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रिगोनॉमेट्री आहे याचं उपयोजन फार महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण म्हणतो आपण काही तिथं दोरी लावून किंवा एखादा टेप लावून तर प्लॅनेटमधलं अंतर मोजत नाही. मग हे ट्रिगोनॉमेट्रीच्या याच्या ॲप्लिकेशनद्वारे त्याचं अंतर काढलं जातं. एक्झॅक्ट सांगतो आपण की पृथ्वीपासून चंद्राचं अंतर किती आहे, 8वीच्या पुस्तकात पहिल्या धड्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मग हे अंतर कसं मोजलं जातं तर याचा उपयोग केला जातो. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर चला आपण आता याचं उपयोजन कसं केलं जातं ते गणितामध्ये एक एक बघूया. पहिलं गणित बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. पहिला प्रॉब्लेम आहे, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप. द अँगल ऑफ इलेव्हेशन इज अ 45. ओके, आणि फाइंड द हाईट ऑफ द चर्च आपल्याला आता काढायचं आहे. आपण पहिले प्रॅक्टिस सेट लिहूया. प्रॅक्टिस सेट 6.2, प्रॅक्टिस सेट 6.2 आणि त्याच्यातला पहिला प्रॉब्लेम. आता पहिला प्रॉब्लेम वाचलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च. चर्चपासून 80 मीटर अंतरावर एक पर्सन म्हणजे एक व्यक्ती उभी आहे आणि ती चर्चच्या टॉपकडे, म्हणजे चर्चच्या एकदम टॉप म्हणजे काय, शेंडा, एकदम सर्वात उंच टोक त्याच्याकडे बघते आहे. तर अँगल ऑफ इलेव्हेशन, त्याच्या नजरेचा अँगल ऑफ इलेव्हेशन किती तयार होतो आहे, 45 डिग्री. तर तुम्हाला त्या चर्चची हाईट काढायची. अतिशय सोपं आहे. आपण आता हे गणित कसं लिहिणार ते फक्त प्रामाणिकपणे बघा विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग आपण आता काय करू, इथे एक फिगर काढूया. समजा ही एक आहे, इथं ए नाव देऊ आणि इथं देऊ AB. ओके, नंतर इथं नाव देऊ आपण इथं C. हा झाला 90चा कोन. आता हा इथं C जागेवर एक पर्सन उभा आहे आणि तो ह्या टॉपकडे Aकडे म्हणजे या चर्चच्या, ही AB इज रिप्रेझेंट चर्च. AB काय करत आहे, चर्च रिप्रेझेंट करत आहे. आणि ह्या ठिकाणी तो ऑब्झर्वर म्हणजे पर्सन उभा आहे आणि तो या टॉपकडे पाहतोय. आणि हा जो अँगल तयार झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, हा झालेला आहे 45 डिग्री. बरोबर, 45 डिग्री दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं तयार झालेलं आहे. आणि हे जे डिस्टन्स दिलेलं आहे हे किती दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, 80 मीटर. बरोबर आहे का, बघून घ्या पुस्तकामध्ये 80 मीटरच आहे, एक्झॅक्ट राईट, बघून घ्या 80 मीटर. ओके, 80 मीटर आणि 45 डिग्री. आता तुम्हाला ह्या ABची हाईट काढायची. म्हणजे ही चर्च आहे. AB काय विद्यार्थी मित्रांनो, चर्च आहे, CHURCH. ओके, चर्च. इथं पर्सन उभा आहे, PERSON, ऑब्झर्वर, त्याला आपण ऑब्झर्वर. आता ह्या आकृतीमध्ये आपण जे दाखवलेलं आहे त्याचं आपल्याला काय करावं लागेल, लिहावं लागेल. मग आपण लिहूया विद्यार्थी मित्रांनो इथं, इन द फिगर, ओके, इन द फिगर AB is a church, CHURCH. Okay, the observer, SERVER, the observer is at C. तो C जवळ उभा आहे, ॲब्झर्वर, म्हणजे कोण, पर्सन उभा आहे. त्यानंतर अँगल ACB is the angle of elevation. ओके विद्यार्थी मित्रांनो, अँगल ऑफ इलेव्हेशन. आता हा जो अँगल, म्हणजे मी काय सांगितले तुम्हाला, तुम्ही जर वर बघत असाल तर तो अँगल ऑफ इलेव्हेशन होतो आणि तुम्ही जर खाली बघत असाल तर अँगल ऑफ डिफ्रेशन होतो. अजून याच्यामध्ये काय लिहायचं विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण. अँगल ऑफ ACB इज इक्वल टू 45 डिग्री. त्यानंतर BC इज इक्वल टू किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 80 मीटर. ओके, 80 मीटर त्याच्यातलं अंतर आहे. ओके, आता आपण काय लिहिणार, इन ट्रँगल ABC, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, अँगल ABC हा किती दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, 90 डिग्री दिलेला आहे. म्हणजे AB आता आपण AB अपॉन BC इज इक्वल टू tan 45. का घेतलं विद्यार्थी मित्रांनो, कारण टॅनचा रेशिओ काय होतो, समोरील बाजू भागिले लगतची बाजू, अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. मग ॲडजेसंट साईड माहिती आहे,
कोण माहिती आहे, तर आपल्याला 3 गोष्टीपैकी जर 2 गोष्टी माहिती असतील तर आपल्याला आपोआप तिसरी एखादी गोष्ट काढता येते. मग आता ए बी काय आहे, हाईट आहे ए बी, आणि बी सी तुम्हाला माहिती आहे. मग ए बी अपॉन 80 इज इक्वल टू tan 45 किती विद्यार्थी मित्रांनो इथं लिहू आपण असं 3 टिंब लिहा. देअरफॉर tan 45 इज इक्वल टू 1. tan 45ची व्हॅल्यू 1 आहे. मग आपण ती tan 45च्या जागेवर ठेवूया आणि मग ए बी इज इक्वल टू इकडे डिवाइड बाय तिकडे गेल्यावर गुणिले होतं 80 मीटर. ओके विद्यार्थी मित्रांनो, मग हाईट ऑफ चर्च इज इक्वल टू आपण इथं लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो, हाईट ऑफ चर्च इज इक्वल टू 80 मीटर. एक वाक्य लिहून टाका, हाईट ऑफ चर्च इज इक्वल टू 80 मीटर. संपलं विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला फक्त याचं एवढं इंटिमेशन करायचं आहे, हे सांगायचं आहे की तुम्ही काय काय दाखवलेलं आहे. ए बीला काय म्हणतात तुम्ही, चर्च म्हणतात. सी कुठे उभा आहे, आपलं पर्सन कुठे उभा आहे, सीच्या जागेवर उभा आहे. ओके, हे तुम्हाला सांगायचं आहे. अशा प्रकारे आपलं पहिलं गणित विद्यार्थी मित्रांनो संपलेलं आहे. आपण दुसरं गणित बघूया. ओके, प्रॉब्लेम नंबर 2. फक्त लिहिताना थोडी भाषा जरी तुमची बदलली विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅमॅटिकल एखादा प्रॉब्लेम आला लिहिताना तर त्याचं एवढं घाबरू नका, पण शक्यतो काळजी करा. एखादा इंग्लिश स्पीकिंगचा जो कोर्स असतो तो लावण्याचा प्रयत्न करा, लावा, आणि थोडंसं आपल्याकडून चुका होणार नाही याची खबरदारी घ्या. ओके, बघा, फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस ऑन ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप मेक्स अँगल ऑफ डिफ्रेशन. आता एक लाईट हाऊस आहे, उंच असतं, समुद्राच्या काठावर एक लाईट हाऊस असतं आणि त्याच्यातून एक शिप, समुद्राच्या शिपकडे आपल्याला बघायचं आहे. ओके, मग फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस तिथे एक ऑब्झर्वर उभा आहे. लाईट हाऊसवर आपण त्याची फिगर काढणार आहोत. अँगल ऑफ डिप्रेशन ही 60 डिग्री. तो खाली त्या समुद्रातल्या जहाजाकडे बघतोय आणि त्याचा बघण्याचा जो अवनत कोन आहे, अवनत कोन म्हणजे अँगल ऑफ डिफ्रेशन, हा किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 60 डिग्री. इफ द हाईट ऑफ लाईट हाऊस इज 90 मीटर. तो ऑब्झर्वर उभा आहे त्या लाईट हाऊसची हाईट किती आहे, 90 मीटर आहे. देन द शिप आणि लाईट हाऊस याच्यातलं आपल्याला अंतर काढायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि कंसात काहीतरी दिलेले आहे, √3 इज इक्वल टू 1.73 ही व्हॅल्यू दिलेली. तर चला आपण एक फिगर काढूया विद्यार्थी मित्रांनो. पहिले एक फिगर काढू, एक परत असं एक आपण काढूया ए बी. ओके विद्यार्थी मित्रांनो, ए बी हे लाईट हाऊस आहे आणि ही 90 मीटर त्याची उंची आहे. ओके, आणि ऑब्झर्वर कुठं उभा आहे, आता या ठिकाणी उभा आहे. ओके, ह्या ठिकाणी. मग त्याची आता सरळ एक नजर होईल अशी, आणि तो जहाजाकडे बघतोय तर जहाज या सी जागेवर असेल. ओके, या सी जागेवर एक जहाज आहे. हा लाईट हाऊसवर एक पर्सन उभा आहे म्हणजे ए जागेवर. हे ए बी हे लाईट हाऊस आहे, हे उंच टॉवर आहे. लाईट हाऊस म्हणजे टॉवर. ओके, आणि या ठिकाणी जहाज आहे. या ठिकाणी काय विद्यार्थी मित्रांनो, जहाज आहे. ओके, आणि मग हा जो कोण होतोय, कोणता कोण, हा जो कोण होतोय हा किती होतोय विद्यार्थी मित्रांनो, 60 डिग्री. याला अँगल ऑफ डिफ्रेशन म्हणतो आपण. ओके, अँगल ऑफ डिफ्रेशन फाइंड द. आता आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे, म्हणजे या लाईट हाऊस आणि ह्या सीचं हे डिस्टन्स काढायचं आहे. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ बी सी, म्हणजे डिस्टन्स बिटवीन लाईट हाऊस अँड शिप, हे आपल्याला काढायचं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. फक्त आपण आता काय काय दाखवलेलं आहे ते लिहूया. चला, इन द फिगर. ओके विद्यार्थी मित्रांनो, काय काय दाखवलेलं बघा. ए बी इज द लाईट हाऊस. ओके, ए बी इज द लाईट हाऊस. त्यानंतर सी इज द पोझिशन ऑफ शिप. तुम्ही एकदम व्यवस्थित वाक्य लिहा विद्यार्थी मित्रांनो. इन द फिगर ए बी इज द लाईट हाऊस, हे ए बी लाईट हाऊस आहे. सी इज द पोझिशन ऑफ शिप, सी ही शिपची पोझिशन आहे, या ठिकाणी शिप थांबलेलं आहे. त्यानंतर रे ए डी घेऊ आपण इथं. आता इथं दाखवू, ए डी दाखवू. रे ए डी इज रिप्रेझेंट हॉरिझॉन्टल लाईन. ओके, लाईन ऑफ विजन. एडी काय दाखवत आहे, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे स्ट्रेट लाईन तिची. ओके, कशाला पॅरलल आहे ती, याला आपल्या बी सीला पॅरलल आहे. ओके, रे ए डी इज द रिप्रेझेंट ऑफ लाईट हाऊस. मग अँगल डी ए सी इज
द अँगल ऑफ डिफ्रेशन इज द अँगल ऑफ डिफ्रेशन. ओके विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत बरोबर आलो आपण. मग अँगल DAC इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, अँगल DAC इज इक्वल टू 60 डिग्री. आता हा अँगल DAC 60 डिग्री आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता हा अँगल माहिती पाहिजे. हा अँगल किती येईल बघा. These two lines are parallel, AD and BC are parallel, and this is the transversal. Then this angle and this angle are congruent because this angle and this angle are alternate angle. मग आपण असं लिहू शकतो, angle DAC equal angle ACB. Angle ACB is equal to 60 degree. तुम्हाला याचं कारण लिहावं लागणार आहे, alternate angle, ALTERNATE, alternate angle. ओके विद्यार्थी मित्रांनो, मग हा झाला आता अल्टरनेट अँगल. आपण आता याच्या आधी अशी फिगर काढलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त एवढी फिगर काढली की अपोजिट साईड AB अपॉन BC आणि हा 60 tan 60, म्हणजे आपल्याला BCचं काढता येईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आता इथं लिहूया इन फिगर इन ट्रायंगल ABC हा 90 दाखवू. इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, मग आता काय लिहिणार विद्यार्थी मित्रांनो, आपण हे लिहिणार आपण AB अपॉन BC इज इक्वल टू tan 60. ओके, AB अपॉन BC इज इक्वल टू tan 60 डिग्री बिकॉज अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड इज द रेशिओ ऑफ tan थिटा. म्हणून आपण ते लिहिलं. मग ABची व्हॅल्यू दिलेली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 90, BCची काढायची आहे तुम्हाला, आणि tan 60 किती आहे विद्यार्थी मित्रांनो. देअरफॉर tan 60 किती आहे, tan 60 √3 आहे का बघून घ्या. √3 आहे का विद्यार्थी मित्रांनो. मग आपण tan 60च्या जागेवर √3 ठेवूया. ओके, आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं, हा BC इकडे डिवाइड बाय, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय बाय होईल. ओके, मग आता मी इकडे लिहितो विद्यार्थी मित्रांनो, इथं ह्या बाजूने लिहितो BC गुणिले √3, BC गुणिले √3 बरोबर 90. आता हे √3 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर डिवायडेड बाय होईल. BC इज इक्वल टू 90 अपॉन √3. आता आपल्याला √3ची व्हॅल्यू दिलेली आहे. तुम्ही जर इथे √3ची व्हॅल्यू ठेवली विद्यार्थी मित्रांनो आणि भागाकार केला तर तुम्हाला तो सोपा जाईल का अवघड जाईल, खूप अवघड जाईल. मग आपण काय करायचं, याला आपण काढून टाकूया, √3ला काढून टाकूया म्हणजे पुसायचं नाही. त्याला एक पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण ती रेशिओ अँड प्रपोर्शनमध्ये 9वीच्या धड्यामध्ये शिकलो आहे. एलिमिनेट आपण त्याचं डिनॉमिनेटर आपण त्याचं काढू शकतो. ओके, कसं, √3ने वर पण गुणूया आणि खाली पण गुणूया. BC इज इक्वल टू 90 मल्टिप्लाय बाय √3 आणि √3 मल्टिप्लाय बाय √3. ओके, आता इकडचं मिटवू का विद्यार्थी मित्रांनो याला. हे जर झालं असेल तुमचं लिहून तर याला आपण मिटवूया. ओके, आणि लिहून होतं विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता, डबल बघू शकतात, काही अडचण येत नाही. बघा आता √3 इंटू √3 √9 आणि √9 बाहेर येतात 3 होतात, म्हणजे BC इज इक्वल टू, वर लिहितो विद्यार्थी मित्रांनो, परत खाली प्रॉब्लेम येईल. BC इज इक्वल टू हे 90 इंटू √3 वर तसेच ठेवतो आणि √3 इंटू √3 √9 म्हणजे BC इज इक्वल टू 90 इंटू √3 अपॉन √9 बाहेर येतात 3 होतात, त्याचं वर्गमूळ निघतं. स्क्वेअर रूट ऑफ √9 इज इक्वल टू 3. मग 3ने याला भाग जातो विद्यार्थी मित्रांनो, याला भाग जातो 30 येतो. म्हणजे BC इज इक्वल टू 30 इंटू √3 आणि BC इज इक्वल टू 30 इंटू √3ची किंमत तुम्हाला दिलेली आहे. √3 इज इक्वल टू 1.73 म्हणजे 1.73. आता यांचा गुणाकार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. ओके, मिटवू का विद्यार्थी मित्रांनो इकडचं. अतिशय सोपे गणित आहेत. कॅल्क्युलेशन फक्त आपण मोठं करून सांगतोय व्यवस्थित स्टेप बाय स्टेप. आता 30 गुणिले 1.73 173 गुणिले 30 करूया. नंतर 3 0 0 7 0 0 1 0 0 3 त्रिक 9 7 त्रिक 21 1 हातच्याले 2 3 1 3 4 1 5 0 9 1 5 2 नंतर दशांश 1.73 आहे ना, मग इथं 2 नंतर म्हणजे 51. BC इज इक्वल टू 51.9 मीटर हे उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो. मग तुम्ही आता उत्तर कसं लिहू शकतात, याचं उत्तर लिहू शकतात. द डिस्टन्स बिटवीन लाईट हाऊस अँड शिप
द डिस्टन्स बिटवीन लाईट हाऊस अँड शिप इज 51.9 मीटर. एक वाक्य लिहून टाका विद्यार्थी मित्रांनो खाली. द डिस्टन्स बिटवीन लाईट हाऊस अँड शिप इज 51.9 मीटर. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपलं दुसरा पण प्रॉब्लेम झालेला आहे. तर चला आपण आता बघूया. आपला जर तिसरा प्रॉब्लेम झाला, होईल तिसरा प्रॉब्लेम आपण घेण्याचा प्रयत्न करूया. चला प्रॉब्लेम नंबर 3. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम काय आहे तिसरा प्रॉब्लेम आहे. 2 बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ 12 मीटर. एक रोड आहे आणि इकडे ह्या बाजूने एक बिल्डिंग आणि ह्या बाजूने एक बिल्डिंग आहे. तर फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज द 10 मीटर हाईट, द अँगल ऑफ इलेवेशन ऑफ द टॉप इज सेकंड इज फाउंड टू बी 60. व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. ओके, आपण आता पहिले फिगर काढूया विद्यार्थी मित्रांनो. याची एक फिगर काढूया आपण. बघा फिगर अशी आहे, 2 बिल्डिंग्स. आता ही एक बिल्डिंग काढू आपण, ही एक बिल्डिंग आणि हिला नाव देऊया विद्यार्थी मित्रांनो. हिला नाव देऊ ए आणि बी. ओके, ही ए बी बिल्डिंग आहे. हिची हाईट दिलेली विद्यार्थी मित्रांनो 10 मीटर आणि हा रोड आहे, एक रोड आहे, दोघांच्या मध्ये रोड आहे. ही बिल्डिंग, आता ही बिल्डिंग थोडीशी उंच आहे. ओके, हिला उंच घेऊया. 10 मीटर हाईट, हा 12 मीटर आहे. ओके, इथं 12 मीटर आहे, सॉरी 12 मीटर आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डी घेऊया. ए बी डी. ओके, याला आपण आता असं सरळ जोडू आणि इथं लिहूया विद्यार्थी मित्रांनो पी, इथं लिहूया सी, ए बी डी. त्यानंतर याला असं जोडूया. ओके, इथं 60 डिग्रीचा अँगल. म्हणजे आता ह्या ए बी बिल्डिंगवर एक पर्सन उभा आहे आणि तो ह्या सी डी बिल्डिंगच्या टॉपकडे बघतोय, इथे बघतोय. ओके, मग आपल्याला हिचं अंतर माहिती आहे. आता हे जे अंतर आहे हे ए पी आणि बी डी हे काय विद्यार्थी मित्रांनो अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट. दिस फिगर इज रेक्टँगल. म्हणजे हे पण 10 मीटर येणार. आपण लिहिणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे सगळं. फक्त आता लक्षात घ्या आपल्याला फिगर कशी काढायची. ओके, आपण आता काय काय घेतलं ते लिहूया. ओके विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण लिहूया काय काय घेतलं ते लिहूया विद्यार्थी मित्रांनो. बघा ए बी इन द फिगर. ओके, segment AB and segment CD represent two buildings BUILDING, 2 buildings. ओके विद्यार्थी मित्रांनो, AB is height किती आहे विद्यार्थी मित्रांनो 10 मीटर आणि ती कशापासून इज 12 मीटर अवे AWAY 12 मीटर अवे फ्रॉम कोणत्या बिल्डिंगपासून विद्यार्थी मित्रांनो, बिल्डिंग CD BUILDING बिल्डिंग CD. आता हे काय काय लिहिलं बघा. इन द फिगर सेगमेंट ए बी ही ए बी अँड सेगमेंट सी डी रिप्रेझेंट 2 बिल्डिंग. ए बी आणि सी डी या काय रिप्रेझेंट करतायत, 2 बिल्डिंग करतायत रिप्रेझेंट. ओके विद्यार्थी मित्रांनो, ए बी इज अ हाईट. आपण इथं ए बी, इथं सीचं इथं आपण काय करू ई ठेवूया विद्यार्थी मित्रांनो. ई नाही, इथं पीच राहू दे आपण पी, काही प्रॉब्लेम नाही, किंवा ई पण राहू देईल तर हा फरक पडत नाही. ओके, त्या 2 बिल्डिंग ए बी इज अ हाईट 10 मीटर इज 12 मीटर अवे फ्रॉम द बिल्डिंग सी डी. या दोघांमधलं अंतर किती विद्यार्थी मित्रांनो 12 मीटर आहे. मग आता आपल्याला काय दाखवायचं आहे बघा. ए पी, हा ए पी जो आहे ए पी परपेंडिक्युलर, हा ए पी परपेंडिक्युलर सी डी. ए पी परपेंडिक्युलर सी डी म्हणजे किती झालं विद्यार्थी मित्रांनो, हे 90 अंशाचं अंतर झालं. ओके, मग आता बी डी, मग याचा अर्थ काय झाला, ए पी इज इक्वल टू बी डी. ओके विद्यार्थी मित्रांनो, ए पी इज इक्वल टू बी डी. ए पी इज इक्वल टू बी डी, ए पी इज इक्वल टू बी डी इज इक्वल टू 12 मीटर. मग आपण असं लिहू शकतो, क्वाड्रिलॅटरल ए बी डी पी किंवा ए पी डी बी किंवा ए बी डी पी इज अ रेक्टँगल. ओके विद्यार्थी मित्रांनो, इज अ रेक्टँगल. ती आकृती कशाची तयार झाली, आकृती रेक्टँगलची तयार झाली.
म्हणजे आता याचा अर्थ ए पी आणि बी डी सारखे 12 मीटर, त्यानंतर ए बी आणि पी डी पण सारखे. ओके, ए बी इज इक्वल टू पी डी इज इक्वल टू 10 मीटर. म्हणजे अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट. ओके, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता इथपर्यंत आपण याची माहिती लिहिलेली आहे. आता हा अँगल ऑफ कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? अँगल ऑफ इलेव्हेशन आहे. ह्या बिल्डिंगच्या टॉपवरून आपण इकडे बघतो आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला विद्यार्थी मित्रांनो? अँगल ऑफ इलेव्हेशन सी, अँगल ऑफ, त्याचा उल्लेख करा विद्यार्थी मित्रांनो, अँगल ऑफ इलेव्हेशन ELEVATION, अँगल ऑफ इलेव्हेशन सी म्हणजे अँगल CAP, अँगल CAP इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, अँगल ऑफ इलेव्हेशन आहे. हा कोणता आहे? अँगल ऑफ CAP कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे 60 डिग्री. CAP इज इक्वल टू 60 डिग्री. आता ह्या ठिकाणाहून तो या टॉपवर बघतोय, म्हणजे आपण लिहू शकतो अँगल ट्रँगल APC, इन ट्रँगल APC, इन ट्रँगल APC, अँगल ABC झालं ते, APC इज इक्वल टू 90 डिग्री. दिसतंय विद्यार्थी मित्रांनो? हे बघा, हा अँगल APC 90 डिग्री. मग आता याच्यामध्ये हा CP, आता ही समोरची बाजू म्हणजे CP अपॉन AP करूया. फक्त आपल्याला एवढं अंतर काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, CP अपॉन AP. ओके, म्हणजेच CP अपॉन AP इज इक्वल टू tan 60 डिग्री. ओके विद्यार्थी मित्रांनो, tan 60. अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड हे आपल्याला माहिती आहे. मग आता APचं डिस्टन्स आपण लिहिलेलं आहे इथं AP, AB बरोबर PD आपण AP बरोबर BD ना, AB इथं AP पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ओके, AP बरोबर BD इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. मग CP आपल्याला काढायचं आहे. APचं अंतर AP आणि BD सारखं आहे 12, आपण इथं 12 लिहूया, इज इक्वल टू tan 60 √3 का बघा बरं, √3. ओके, म्हणजे इथं लिहू आपण देअरफॉर tan 60 इज इक्वल टू √3. मग आपण आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. CP इज इक्वल टू, म्हणजे इकडे याला गुणिले जाईल तर 12 √3. ओके, मग आता CPचं डिस्टन्स किती आलं विद्यार्थी मित्रांनो? 12 √3 आणि हे 10 आहे. हे 12 √3 आलं आणि हे 10 आलं. म्हणजे CD इज इक्वल टू CP प्लस PD. आता आपण इथं PD लिहिलेली आहे 10 सेंटीमीटर. AB इज इक्वल टू PD इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आधीच उल्लेख केलेला आहे. म्हणजे CD इज इक्वल टू CP 12 √3 प्लस PD 10. आता यांची बेरीज होत नाही, हे असंच उत्तर राहू द्या, याला कंसात टाका आणि इथे मीटर लिहा विद्यार्थी मित्रांनो. मग तुम्ही हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग असं लिहा खाली वाक्य, हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग CD इज इक्वल टू 12 √3. ओके विद्यार्थी मित्रांनो, 12 √3 प्लस 10 मीटर. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा आपले प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 6.2 मधले 3 प्रॉब्लेम झाले. आपण 3 प्रॉब्लेम पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. बाय विद्यार्थी मित्रांनो.